नमस्कार. मी दीपक सरनोबत, असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲरिस्टॉटल यांनी त्यांच्या पोएटिक्समध्ये जी काही ट्रॅजेडीची कॉन्सेप्ट मांडलेली आहे त्या ट्रॅजेडीच्या कॉन्सेप्टच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत. ट्रॅजेडीची कॉन्सेप्ट आपण समजून घेत असताना त्यामध्ये वेगवेगळे पॉईंट्स, वेगवेगळे आस्पेक्ट्स आलेले आहेत. त्या सर्व आस्पेक्टचा आपणाला त्या पॉईंट्सचा विचार करावा लागेल, त्या कन्सिडर कराव्या लागतील. आता ते ॲट अ टाईम आपणाला कन्सिडर करण्याऐवजी आपण ते पार्ट वाईज थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणून आपण द कॉन्सेप्ट ऑफ ट्रॅजेडी हा जो टॉपिक आहे तो काही पार्ट्समध्ये डिवाईड केलेला आहे. हा पहिला पार्ट आहे. याच्यामध्ये ॲरिस्टॉटल आणि त्यांची कॉन्सेप्ट थोडंसं इंट्रोडक्शन असेल किंवा डेफिनेशन ऑफ ट्रॅजेडी यावरती थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूया. ॲरिस्टॉटल यांनी लिहिलेलं पोएटिक्स आणि त्या पोएटिक्समध्ये त्यांनी ज्या काही विविध आस्पेक्ट्सवरती डिस्कशन केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच इंग्लिश लिटररी क्रिटिसिझममध्ये पोएटिक्सला हायेस्ट प्लेस इथे कुठेतरी आपण देतो, ते मान्य करतो. आपण पोएटिक्समध्ये आलेली ट्रॅजेडीची कॉन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या सिरीजमधलं हे पहिलं लेक्चर किंवा तो पहिला पार्ट आपण म्हणतो आहे. काही पॉईंट्स आपण इथं डिक्टेट केलेले आहेत ते समजून घेऊया. Aristotle was the acknowledged master during the centuries of Greek and Roman culture. ग्रीक आणि रोमन कल्चर जेव्हा फ्लरिश झालेलं होतं तेव्हा त्या सेंचुरीमध्ये एक इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी, इम्पॉर्टंट रायटर, इम्पॉर्टंट ऑथर म्हणून किंवा क्रिटिक म्हणून ॲरिस्टॉटल यांच्याकडे पाहिलं जातं. ते नावाजलेले होते. हिज लर्निंग वॉज मेनी सायडेड. आणि त्यांचं अध्ययन असेल, लर्निंग असेल, हे वन सायडेड नव्हतं. त्यांनी वेगवेगळ्या आस्पेक्टचा विचार केला. अँड हिज मेथड वॉज टू ॲनलाइज रिजनेबली. आणि ॲनालिसिस करत असताना ते फक्त करायचं आहे म्हणून नाही, व्यक्तिनिष्ठता त्यामध्ये त्यांनी कधी येऊ दिली नाही. विदाऊट पॅशन अँड विदाऊट प्रेज्युडिस. आणि असं नाही की त्यांनी बाबा एखाद्या व्यक्तीला कन्सिडर करून व्यक्तिनिष्ठ पद्धतीनं ते ॲनालिसिस केलेलं आहे. ते कोणत्याही पद्धतीचा इथं प्रेज्युडिस त्यांच्या मनामध्ये नसताना किंवा ते वर्क कुणाचं आहे आणि ते आपण ॲनालिसिस करत असताना त्या सगळ्या पार्श्वभूमी कन्सिडर कराव्यात याचा त्यांनी कधी विचार नाही केला. त्यामुळं कोणताही गैरसमज असेल तो किंवा त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये पूर्वग्रह दूषित मत म्हणतो ते आपल्याला यांच्या या मेथडमध्ये किंवा लर्निंगमध्ये, क्रिटिसिझममध्ये पाहायला मिळत नाही. कसं आहे पहा. फेन ही कम्स टू पोएट्री. जेव्हा ते पोएट्रीचा विचार करतात, ही एक्झामिन्स इट सिम्पली ॲज पोएट्री. तेव्हा ते ॲज अ पोएट्री म्हणूनच त्याकडे पाहतात. ही पोएट्री लिहित असताना कोणताही पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ते ठेवत नाहीत. म्हणून म्हणलेलं आहे ते त्यांची मेथड ही ॲनालिसिस करण्याची रिजनेबली, जी विदाऊट पॅशन आणि विदाऊट प्रेज्युडिस जी होती ती होती. आणि मेनी सायडेड ती मेथड आपल्याला पाहायला मिळते. वेन ही डील्स विथ ड्रामा. आणि जेव्हा ते ड्रामाचा विचार करतात, ही एक्झामिन्स ड्रामा ॲज इट इज, जसा आहे त्या पद्धतीनं ते एक त्याचं ॲनालिसिस करतात. किंवा काय कन्सिडर करतात ते फॉर व्हॉट इट इज, तो ड्रामा काय आहे, कसा आहे, कोणासाठी आहे, या सगळ्या बाबींचा विचार त्यांनी केलेला होता. धिस इज द केस विथ हिज व्ह्यूज ऑन ट्रॅजेडी. आणि ट्रॅजेडीच्या बाबतीत जेव्हा त्यांनी मत व्यक्त केलं तेव्हा याच बाबी त्यांचं हे ॲनालिसिस जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. कोणताही पूर्वग्रह दूषित त्यांचा हेतू किंवा ती कॉन्सेप्ट, आयडिया, मत, ओपिनियन म्हणतो आपण, ते आपल्याला इथं पाहायला मिळत नाही. ट्रॅजेडीचा अभ्यास करत असताना, त्याच्यावरती मत मांडत असताना ॲज अ ट्रॅजेडी म्हणून काय अपेक्षित आहे तर त्यांनी प्रामाणिकपणे वस्तुनिष्ठता यामध्ये राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. द पोएटिक्स इज चीफली कन्सर्न्ड विथ ट्रॅजेडी. प्रामुख्याने पोएटिक्सचा जर आपण विचार केला तर ते कुठेतरी ट्रॅजेडीशी रिलेटेड आहे. विच इज रिगार्डेड ॲज द हायेस्ट पोएटिक फॉर्म. ट्रॅजेडीला
हायेस्ट पोएटिक फॉर्म असं कन्सिडर केला जातो. त्यामुळे विच इज द हायेस्ट पोएटिक फॉर्म असं जर आपल्याला विचारण्यात आलं तर आपण ट्रॅजेडी असं त्याचा आन्सर देणं गरजेचं आहे. ॲरिस्टॉटलच्या मतानुसार आपल्याला हायेस्ट पोएटिक फॉर्म काय आहे तर ट्रॅजेडी हे कन्सिडर करावं लागेल. ॲबरक्रोम्बी रिमार्क्स दॅट क्रिटिक आहेत ॲबरक्रोम्बी ते काय रिमार्क्स देतात. ॲरिस्टॉटल हॅज वर्क आउट द थेरी ऑफ ट्रॅजेडी विथ सच इन्साईट अँड कॉम्प्रेहेन्शन. त्यांनी अशा पद्धतीनं हा सिद्धांत ट्रॅजेडीचा ही थेरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दॅट इट बिकम्स द टाईप ऑफ द थेरी ऑफ लिटरेचर. तर ते लिटरेचरमधील एक थेरी आपोआपच होऊन जाते. जिथे असणारं त्यांचं महत्त्व या कॉन्सेप्ट ज्या पद्धतीने एक्सप्रेस केलेल्या आहेत त्या आपणाला ॲज अ थेरी म्हणून इथं आपण ॲज ॲक्सेप्ट केलेला आहे. ॲरिस्टॉटल गिव्ज अस अ फुल लेंथ ऑफ डिस्कशन ऑफ ट्रॅजेडी. ट्रॅजेडीवरती अगदी संपूर्ण बारकाव्यानं त्यांनी इथं डिस्कशन केलेलं आहे. कोणती आस्पेक्ट मिस होईल साहजिकच त्या पद्धतीनं झालेली नाही आहे. बारकावे डिटेल्स मायन्युटली केअरफुली त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिस पार्ट ऑफ द पोएटिक्स इज मोर इलॅबोरेट दॅन एनी अदर पार्ट. त्यामुळं जिथे ट्रॅजेडीचं त्यांनी डिस्कशन केलेलं आहे तो इतर कोणत्याही पार्ट्सपेक्षा म्हणजे पोएटिक्समध्ये जे काही पार्ट्स डिस्कस केलेले आहेत त्या कोणत्याही पार्ट्सपेक्षा हा पार्ट जो ट्रॅजेडीला कुठेतरी डिनोट केला गेलेला आहे, जिथे ट्रॅजेडी डिस्कस केली गेलेली आहे तो मोर इलॅबोरेट आहे असं म्हटलेलं आहे. इट गिव्ज अस अ डिटेल्ड ॲनालिसिस ऑफ ट्रॅजेडी अँड इट्स कॉम्पोनंट पार्ट्स. त्यामुळं ट्रॅजेडी नेमकी काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, त्याचे कंपोनंट्स काय आहेत याच्यावरती डिटेल जे आहे ते भाष्य करण्याचं काम ॲरिस्टॉटल यांनी यामध्ये केलेलं आहे. आता सुरुवातीला आपल्याला आपली पहिली प्रायोरिटी जी आहे, प्रेफरन्स जो आहे तो आपल्याला डेफिनेशनला द्यावं लागेल. डेफिनेशन ऑफ ट्रॅजेडी. कारण ॲरिस्टॉटल यांच्या मते ट्रॅजेडी म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल आणि त्यानंतर मग त्याचे आस्पेक्ट्स काय आहेत, कोणकोणत्या आहेत, यामध्ये कोणकोणत्या टर्म्स वापरलेल्या आहेत त्या समजून घ्यावे लागतील. ॲरिस्टॉटल्स डेफिनेशन ऑफ ट्रॅजेडी इज फॅमिलियर अँड फेमस. आता सर्व परिचित आहोत आपण ॲज अ इंग्लिश लिटरेचरची स्टुडंट म्हणून. ॲरिस्टॉटलना या ट्रॅजेडीच्या डेफिनेशनमध्ये काय काय अपेक्षित आहे ते आपल्या सर्वांना ते कुठे ना कुठे रिडिंगमध्ये आतापर्यंत गेलं असेल ते समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करूया. किंवा ती डेफिनेशन खूप पॉप्युलर आहे, फेमस आहे. काय आहे डेफिनेशन. ट्रॅजेडी देन इज ॲन इमिटेशन ऑफ ॲन ॲक्शन दॅट इज सिरियस, कम्प्लीट अँड ऑफ सर्टन मॅग्निट्यूड in language embellished with each kind of artistic ornament, the several kinds being found in separate parts of the play in the form of action, not of narrative, through pity and fear, affecting the proper catharsis of these emotion. आता हे समजून घ्यावं लागेल की यामध्ये कोणकोणत्या बाबी आलेल्या आहेत. ट्रॅजेडी इज अँड इमिटेशन असं म्हटलेलं आहे. ट्रॅजेडी जे आहे हे एक इमिटेशन आहे कुणाचं, ऑफ अँड ॲक्शन, अशा ॲक्शनचं, अशा कृतीचं, जी कृती कशी आहे, दॅट इज सिरियस, जी गंभीर आहे. इथं आपण कॉमेडी इव्हेंट्स, कॉमिक इव्हेंट्स कन्सिडर नाही करू शकत कारण आपल्याला इथं कॉमेडी नाही आहे, ट्रॅजेडीवरती फोकस करायचा आहे. जी अशी ॲक्शन आहे जी सिरियस आहे, कंप्लीट आहे, कंप्लीट इन इटसेल्फ, स्वतःमध्ये कंप्लीट आहे, ती इनकम्प्लीट नाही आहे. अँड ऑफ सर्टन मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूडला आपण स्कोप असं कन्सिडर करतो, स्कोप करू शकतो, फॉर्म म्हणू शकतो, आवाका म्हणू शकतो, विस्तार म्हणू शकतो. तर त्याचं एक ठरलेलं मॅग्निट्यूड जो आहे, आवाका ठरलेला आहे, तो निश्चित आहे, म्हणजेच तो कंप्लीट आहे. इन लँग्वेज इम्बेलिश्ड, इम्बेलिश मीन्स टू ब्युटिफाय, टू डेकोरेट किंवा त्याला टू मेक समथिंग अट्रॅक्टिव्ह असं आपण म्हणतो. इन लँग्वेज इम्बेलिश्ड विथ इच काइंड ऑफ आर्टिस्टिक ऑर्नामेंट, प्रत्येक म्हणजे प्रकारचं एक आर्टिस्टिक ऑर्नामेंटनं इथं ही लँग्वेज ब्युटिफाय, डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. द सेव्हरल काइंड्स बीइंग फाउंड इन सेपरेट पार्ट्स ऑफ द प्ले, त्यामुळे एका प्लेमध्ये वेगवेगळे जे ॲक्ट्स असतील, सीन्स असतील
त्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला पोएम्सचा वापर केला गेलेला पाहायला मिळेल, काही ठिकाणी सिंगिंगचा, सिंगिंगचा वापर केला गेलेला पाहायला मिळेल. म्हणजे हे ट्रॅजेडीमध्ये येतं इन द फॉर्म ऑफ ॲक्शन. आणि हे सगळं घडतं ते ॲक्शनच्या फॉर्ममध्ये आहे. इथं फक्त नॉट अ नेरेटिव्ह, फक्त कथन करायचं नाही आहे, कारण कथन करणं आणि प्रेझेंट करणं यामध्ये फरक आहे. इथं ॲक्शन खूप महत्त्वाचं आहे. थ्रू पिटी अँड फिअर. पिटी म्हणजे आपण करुणा असं म्हणतो, सिंपती म्हणू शकतो, एखाद्या कॅरेक्टरशी रिलेटेड आपल्याला वाटते ते पाहिल्यानंतर. फिअर, भीतीसुद्धा निर्माण होते. अफेक्टिंग द प्रॉपर कॅथासिस ऑफ दीज इमोशन. आणि आपल्या जेव्हा आपण एखादी ट्रॅजेडी पाहतो तेव्हा आपण त्या कॅरेक्टरशी एवढं समरूप होतो किंवा ते ॲक्शन पाहून आपल्या मनामध्ये सुद्धा काही भावनांचं विरेचन झालेलं पाहायला मिळतं. किंवा भीती, दया, करुणा, सिंपती, एम्पथी जी आहे ती त्या कॅरेक्टरशी रिलेटेड आपल्याला वाटायला लागते. म्हणजे कुठेतरी आपण इमोशनली कनेक्ट होतो. मग हे कनेक्ट होणं या ट्रॅजेडीमध्ये खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या आस्पेक्ट या डेफिनेशनमध्ये ॲरिस्टॉटल यांनी कन्सिडर केलेले आहेत. आता दिस डेफिनेशन हॅज टू पार्ट्स. आता जर आपण कन्सिडर केले तर 2 पार्ट्समध्ये हे आपण डेफिनेशन कन्सिडर करू शकतो. द फर्स्ट पार्ट, द 3 क्लॉजेस, जे पहिली 3 उपवाक्य आहेत ती फर्स्ट पार्टमध्ये येतात. आणि ती काय करतात, द फर्स्ट पार्ट डिस्क्राईब्स द नेचर ऑफ ट्रॅजेडी. याच्यामध्ये ट्रॅजेडीचं नेचर कसं असायला पाहिजे ते डिस्क्राईब केलेलं आहे. अँड डिस्टिंग्विशेस इट फ्रॉम अदर फॉर्म्स ऑफ पोएट्री. आणि पोएट्रीचे जे इतर फॉर्म्स आहेत त्या फॉर्मपेक्षा ट्रॅजेडी कशी वेगळी आहे. जे कॉमेडीपेक्षा ट्रॅजेडी वेगळी आहे ना, लिरिकपेक्षा ट्रॅजेडी वेगळी आहे ना, एपिक पोएट्री, महाकाव्य आहे त्याच्यापेक्षा ट्रॅजेडी डिफरंट आहे. मग हे डिस्टिंग्विश करण्याचं काम जे केलेलं आहे ते पहिल्या पार्टमध्ये केलेलं आहे. द सेकंड पार्ट इज कन्सर्न्ड विथ. आणि जो सेकंड पार्ट आहे तो कशाशी रिलेटेड आहे, विथ द फंक्शन अँड द इमोशनल इफेक्ट्स ऑफ ट्रॅजेडी. फंक्शन ट्रॅजेडीचं काय आहे, इमोशनल इफेक्ट काय आहेत. याचा अर्थ पहिल्या पार्टमध्ये नेचर आणि इतरपासून पोएटिक फॉर्मपासून ट्रॅजेडी कशी वेगळी आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसऱ्यामध्ये फंक्शन ऑफ ट्रॅजेडी किंवा इमोशनल इफेक्ट्स ऑफ ट्रॅजेडी जे आहेत ते इथं डिस्कस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे कमीत कमी आपल्याला ही डेफिनेशन आणि त्यामध्ये आलेले जे वर्ड्स आहेत ते प्रॉपरली समजून घेणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीनं ॲरिस्टॉटल यांनी त्यांच्या पोएटिक्समध्ये जी काही ट्रॅजेडीची कॉन्सेप्ट मांडलेली आहे त्या कॉन्सेप्ट समजून घेण्याच्या सिरीजमधील पहिला पार्ट आपण कंप्लीट करतो. यामध्ये आपण इंट्रोडक्शन आणि डेफिनेशन ऑफ ट्रॅजेडी हे 2 पॉईंट्स पाहिलेले आहेत. आणि ट्रॅजेडीमध्ये ॲरिस्टॉटल यांना अपेक्षित असणाऱ्या कोणकोणत्या बाबी आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.